मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। मुंबईसह उपनगरामध्ये थंडीच्या कडाक्यामध्ये वाढ। मुंबईचा पारा 4 अंश सेल्सिअसनं घसरला। धुरक्यामुळे प्रदूषणातही वाढ झाल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। शिवडी नावाशेवा सागरी पुलावर पोलिसांकडून हायटेक कॅमेऱ्यांचा वापर। अटल सेतूवर तब्बल 374 कॅमेरे। पोलीस वाहतुकीवर नजर ठेवून गाडीचा नंबर अत्याधुनिक यंत्रणेतून कॅप्चर केला जाणार। पश्चिम रेल्वेच्या रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्याद्वारे ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 850 मुलांची घरवापसी। 508 मुलं आणि 279 मुलींचा समावेश। मुंबई विभागामधून सर्वाधिक 313 मुलांची सुटका। पतंगाच्या मांज्यावर एका दिवसामध्ये 40 पक्ष्यांना फटका। गेल्या 4 दिवसांमध्ये मांज्यामुळे 100 पेक्षा अधिक पक्षी जखमी झाल्याची प्राणी मित्र संघटनेची माहिती। केडीएमसी कर वसुलीसाठी ऍक्शन मोडवर। टिटवाळ्यामध्ये 22,000 मालमत्ता कर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या अंतिम नोटिसा। 72 तासांच्या आत थकीत रक्कम न भरल्यास पालिका मालमत्ता जप्त करणार। नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिक मनोज सिंगची हत्या। वाहन चालक आणि सिंग यांच्या पत्नीनं कृत्य केल्याचं समोर। पोलिसांकडून दोघांना अटक। नव्यानं बांधलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानकाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। स्थानकाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा केलेले माजी खासदार संजीव नाईकांनी काढलं दिघा स्थानकातून पहिलं तिकीट। विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये दिवसाढवळ्या चक्क गटाराचं झाकण चोरीला। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। गटारावर झाकण नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता।